थांबा. अरे घरी आलात तर आई वडिलांना भेटायचं सोडून थेट तिजोरी घेऊन इकडे आलात. दिवस रात्र घराबाहेर असतात, तमाशा जुगार तुम्हाला जे करायचं ते करता. अरे पण घरी आल्यावर तरी आमच्या सोबत थांब, निदान जेवायला तरी थांबत जा. अरे एक दोन शब्द बोला तरी आमच्याशी. आम्ही तुमच्याशी बोलतोय, ऐकायला येतंय ना? आई बाबा सारखं सारखं तेच तेच उपदेश. बस झालं ना आता, रोज तुम्ही तीच टिमकी वाजवता. कंटाळलो आम्ही तुमच्या रोजच्या कटकटीला. चल रे. अरे थांबा, निदान जेवणासाठी तरी, निदान माझ्यासाठी तरी. नाही नाही, आम्ही काय आता थांबणार नाही. आम्ही फक्त पैसे घ्यायला आलो होतो. यापुढे चांगलं वागाल तरच पैसे मिळतील, नाहीतर एक पैसाही मिळणार नाही तुम्हाला. ते घेतलेले पैसे मुकाट्यानं परत करा. हे घ्या. ठीक आहे तर मग आम्ही आता परत कधीच घरी येणार नाही. हा निघतो आम्ही. चल रे. ऐका, ऐका ना माझं. काय कमी आहे आपल्याकडे? मुलांचं सुख तेवढं नाही आपल्या नशीब. मालक, अहो कोणीतरी व्यापारी आलेत तुम्हाला भेटायला. व्यापारी? बसव त्यांना, आलोच आम्ही. नमस्कार. नमस्कार नमस्कार. आपण कोण, म्हणजे कुठून आलात? मी काशीहून आलोय, व्यापारी आहे मी. सौदा करण्याकरता आलोय. सौदा म्हणजे नफा. हे घ्या. ही जगातली सर्वात मौल्यवान रत्न आहेत, पाहून घ्या. तशी मला रत्नांची पारख आहेच, आणि ही खरोखर जगातली सर्वात मौल्यवान रत्न आहेत. महाशय, ही रत्न तुमची, आणि या बदल्यात मला फक्त 2 गोष्टी हव्यात. हो हो चालेल चालेल. पण कोणत्या 2 गोष्टी हव्यात तुम्हाला? हे बघा, ते मी आता सांगू शकणार नाही, कारण माझ्या गुरूंनी मला सांगितलंय की आजच्या शुभ मुहूर्तावर सौदा करू नये म्हणून. मग सौदा कसा करू? कशाचा सौदा करायचा हेच कळत नाहीये. अहो महाशय, चिंता कशाला करताय? ही रत्न तुमची, आणि योग्य वेळी त्या 2 गोष्टी घेण्याकरता मी परत येईन की. पण कोणत्या गोष्टी हव्यात तुम्हाला ते आधी सांगा, नाहीतर नंतर. हे बघा महाशय, जर तुम्हाला विश्वास नसेल तर काही हरकत नाही, ही रत्न घेऊन मी जातो. नाही नाही, थांबा थांबा. अहो असं काय करताय तुम्ही? मान्य आहे, तुमची अट मान्य आहे आम्हाला. उत्तम. अहो करा स्वाक्षरी, अशी संधी आपल्याला पुन्हा नाही मिळणार.
मला ठाऊक होतं की तुम्ही माझी अट मान्य करणार म्हणून. बर महाशय, आता ही रत्न तुमची आणि योग्य वेळी त्या दोन गोष्टी घेण्याकरता मी पुन्हा येईल. येतो मी. धन्यवाद. हो. अहो, आपण स्वाक्षरी करून योग्यच केलं ना? हो कामिनी. मागून मागून काय मागणार आहे तू? ही जगातली सर्वात मौल्यवान रत्न आहेत. यातून अख्खं राज्य विकत घेता येईल आपल्याला. हा सौदा अतिशय फायदेशीर ठरलाय. पण एवढ्या अमूल्य रत्नांच्या बदल्यात तो कोणत्या दोन गोष्टी मागून गेला आपल्याकडून? तुला सौदेबाजीची भाषा कळते ना रणजित? तुला सौदेबाजीच्या भाषेतच तुझं उत्तर मिळेल. तुझी हवस तुझ्या पश्चात्तापाला कारणीभूत ठरणार आहे. बळी तो कान पिळी बाळा, हा तर जगाचा नियम आहे. ज्याच्या हाती सत्ता त्याच्यानुसार सगळं जग हलतं. आपण दुर्बळ आहोत, हतबल आहोत. मला कळत नाही बाबा, रणजित काका वतनदार असताना, श्रीमंत असताना त्यांना आपलं घर हिसकावून घ्यावंसं का वाटलं असेल? कधी कधी दुसऱ्याचं चांगलं बघवत नाही माणसाला, आणि नाट्यामध्ये हे होतच राहत. मला आजही आठवतोय तो दिवस. रणजित आपलं घर मागायला आला होता. विश्वनाथ, तुझ्या समोर आज एक प्रस्ताव घेऊन आलोय मी. यात सोन्याची नाणी आहेत. हे काय? आणि हे सोन्याची नाणी का आणली आहेस? विश्वनाथ, तुझं हे घर मला विक. अहो काका, हे अचानक असं घर विकायचंय, पण का? अरे तुझं राहतं घर आहे ना रणजित, मग आमचं घर का? आणि कशाला हवंय तुला आमचं घर? काही कारण नाही, आवडलं, जमलं इतकंच. बाजार भावापेक्षा दुप्पट दाम देऊ शकतो मी, तेही आत्ताच्या आत्ता. बोल. अरे रणजित, हे घर फक्त घर नाहीये, हे आपल्या पूर्वजांची ओळख आहे. याच्या प्रत्येक विटेत आपल्या पिढ्यांचा श्वास आहे. हे आणखी पैसे हवेत का? तेही देऊ शकतो मी. हे घे. अहो, हे बघ रणजित, ही स्वामींची मूर्ती. तिथे आम्ही नित्य सेवा करतो. इथे आम्ही मूर्ती स्थापन केली. ही मूर्ती, ही सेवा, हा दरबार हलवायचा प्रश्नच नाही. मी स्वामी सेवेस खंड पडू देणार नाही. त्याहून मोठी चूक नाही. स्वामींची मूर्ती स्थापन केली नसती तर एक भाऊ म्हणून तुझा मी हट्ट पूर्ण केला असता, पण आता नाही. स्वामींच्या सेवेत आता आम्ही खंड पडू देणार नाही. बर, लक्षात ठेवे ना तुमचा हा निर्णय. मी त्याला नकार दिल्यामुळे त्याचा अहंकार दुखावला गेला.
आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी त्याचं वजन वापरून आपल्या घरावर जप्ती आणली. नुसती जप्ती नाही आणली बाबा. ही गाठोडी घ्या आणि निघा इथून. कृपा कर कामिनी, हे बघ हे घर आमचं आहे, आम्ही कुठे जाऊ? अगं कामिनी, इतका द्वेष का करत आहेस आमचा? अगं काही गैरसमज झाला असेल तर बसून बोलू आपण. काका, स्वामींची मूर्ती. हे चल. या स्वामींमुळेच नकार दिला होतात ना तुम्ही. या मूर्तीमुळेच घर विकायला तयार नव्हतात ना. मग आता ऐका, आता यांना म्हणजे तुमच्या स्वामींना आणि तुम्हाला घराबाहेर काढतोय मी. हे घे, चल चालते हो. काका असं नका करू. काका तुम्ही ना हवं तर आम्हाला घराबाहेर काढा, आम्हाला नको हे घर, पण स्वामींना ठेवून घ्या. तुम्ही ना स्वामींची नित्य पूजा करा. अहो स्वामी आपलेच आहेत आणि आपण एक कुटुंब आहोत. काकू तुम्ही तरी सांगा ना काकांना, असं नका करू. काका घ्या ना. स्वामींची सेवा थांबवू नका. त्यांच्या सेवेत खंड पडला तर मोठा अपराध होईल. स्वामी जर घरात राहिले तर घर पवित्र होईल. आमचं घर त्यामुळेच तर सुखात नांदत होतं. ए, आम्हाला नाही आहे एवढा वेळ. आम्ही नाही कुठल्या देवाला आणि स्वामींना मानत. तुमच्यासारख्या दुबळ्या लोकांनाच लागते अशा बुवा बाबांची गरज. निघा इथून. अगं कामिनी, असं अवमान्य बोलू नये, नाहीतर पाप लागेल. हे बघा, आम्हाला नका शिकव पाप पुण्याच्या गोष्टी. कृपा कर कामिनी, हे बघ हे असं वेड्यासारखं बोलू नकोस. माफी माग स्वामींची. मी ए चल चल बाहेर चल. नाही चल. अहो काका, स्वामींना चल. ठेवून घ्या. तू आणि तुझे स्वामी वा बाहेर. उचलाची गाठोडी निघा. उचल. चला निघा निघा. आपल्याला घराबाहेर काढलं ह्याचं वाईट नाही वाटलं बाबा, पण स्वामींना त्या घराबाहेर काढलं ह्याचं जास्त वाईट वाटतं. रणजित काकांनी नात्यांची नाही किमान स्वामींची तरी चाड ठेवायला हवी होती. मी तुम्हाला, आईला आणि स्वामींना पुन्हा आपल्या घरी घेऊन जाणार आणि हेच माझं स्वप्न आहे. स्वामी, माझी स्वप्नपूर्ती करा स्वामी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
माती टाका रे, विहिरीत माती टाका. स्वामी, विहिरीत माती टाकायची? हा, आणि कोणत्या विहिरीत माती टाकायची? बाळप्पा भाऊ, स्वामी हे काय सुचवू पाहतायत? स्वप्नपूर्ती नंतर आधी अस्तित्व तर जपलं पाहिजे ना. शिवर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापति भवानी शंकर शिवशंकर शंभो. रणजित साहेब नमस्कार. नमस्कार. फौजदार साहेब स्वतः इथं. एवढं काय झालं होतं? रणजित साहेब, थोडा गैरसोयीचा मुद्दा आहे. ही वीणा तुमच्या विरोधात तक्रार घेऊन आली होती. काय म्हणाली ती? ती म्हणाली की जबरदस्तीने तुम्ही तिचं घर आणि जमीन बळकावलंय, तर तिला न्याय हवा आहे. मग आता पुढे काय करायचं तुम्हीच सांगा. या तुम्ही, बघतो मी काय करायचं ते. बरं, हे काय ऐकतोय आम्ही? ती पोर आणि माझ्या विरोधात तक्रार घेऊन आली. आत्ता आनंदात होतो वीणा, पण त्याच आनंदावर मिठाचा खडा टाकलायस तू. हे बघा, तुम्ही नका त्रास करून घ्या. कोण आहे ती पोरगी? आपल्या दारासमोर उभं राहायची तरी लायकी आहे का तिची? पण एवढी हिंमत वाढलीच कशी तिची? या बघून गावातले अजून 4 लोक उभे राहतील. सुरुवातीलाच थांबवायला हवं. तिला आत्ताच धडा शिकवायला हवा, म्हणजे गावकऱ्यांना कळेल आपल्या विरोधात जाणं म्हणजे स्वतःला स्वतःच्या पायाखाली तुडवून घेणं. चला तू, हीच ती संधी. तिला ना तिची जागा दाखवूनच देते. आज तिला अशी अद्दल घडवते ना की पुन्हा आपल्या विरोधात जाऊन तक्रार करणं हे काय असतं ना हे तिला कळेलच चांगलं. चला. काय झालं? काय गई वीणा? सोडा मला. आमच्या विरोधात तक्रार करतेस? एवढी हिंमत वाढली तुझी? अहो कामिनी, तुम्ही सोडा मला. अगं, आज तू तक्रार केली आहेस, उद्या गावातलं कुणी तक्रार करायला मागे पुढे बघणार नाही. तुला अशी अद्दल घडवते ना की कायमची लक्षात राहील बघ तुझ्या. चल चल. माज आला का तुम्हाला? आमच्या विरुद्ध तक्रार करता?
हरामखोरांनो, गावात राहून देणार नाही तुम्हाला. बाळांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, बोलता सगळ्यांना येते. कोणाचं ऐश्वर्य बोलतं, कोणाचा हेतू बोलतो, कोणाची वेळ बोलते, पण परमेश्वरासमोर फक्त तुझं कर्म बोलतं. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर.